मालन, हिच्या स्वयंवरा येती श्री कृष्ण चालून, तुळस मालन सई तुळस मालन. तर नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आता तुळस म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्याच अंगणामध्ये तुळशीचं झाड रोपटं हे असतंच असतं. तुळशीला आपल्या आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये सुद्धा तुळशीला पवित्र मानलं जातं, तिची पूजा केली जाते आणि खूप श्रद्धा ठेवली जाते तुळशीवर. आणि असंही म्हटलं जातं की आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ती सगळी खेचून घेण्याचं काम जे आहे ती आपली तुळस करत असते. तर अशी ही बहुगुणी गुणकारी आपली ही तुळस सगळ्यांचीच लाडकी आणि आवडती असते. आणि प्रत्येकाच्याच दारामध्ये अंगणामध्ये तुळशीचं एकतरी रोपटं हे असतंच असतं. असं कोणतंच घर नाही आहे की ज्यांच्या घरामध्ये दारासमोर तुळस ही नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे आमच्या अंगणामध्ये सुद्धा सुंदर असं तुळशीचं वृंदावन आहे आणि त्यामध्येही सुंदर अशी त्याला चार चांद लावणारी आपली तुळस आहे. आणि जो कोणी आमच्या घरी येतो, पाहुणे म्हणा किंवा शेजारी म्हणा, त्यांची नजर सगळ्यात आधी या तुळशीवर पडत असते आणि ते अगदी सांगत असतात की तुमच्या अंगणातली तुळस खरंच खूप बहरलेली आहे. मागे मला 2-3 व्हिडिओमध्ये सुद्धा 1-2 ताईंचे कमेंट आले होते की तुमच्या अंगणातली तुळस आम्हाला खूप आवडते, खूप छान ग्रो करत आहे. तर याचं सिक्रेट काय आहे? तर चला आता मी तुम्हाला सांगते की आमच्या अंगणातली जी तुळस आहे ती इतकी बहरलेली, फुललेली आणि मस्त अशी उंच झालेली कशी काय असते. तर बऱ्याच ताईंच्या तक्रारी असतात की आमच्या अंगणामध्ये तुळस जी आहे ती वाढत नाही, रोपटं लावलं की ते महिनाभरामध्येच मरून जातं किंवा त्याची वाढ खुंटून जाते किंवा त्याला कीड लागते किंवा त्याला मंजुळा तर अजिबातच येत नाहीत, तर त्याची पानंसुद्धा सारखी पांढरी पडतात किंवा गळून जातात. तर ह्या सगळ्यांवरती मी तुम्हाला आज 2 उपाय सांगणार आहे आणि हे खरंच उपाय जे आहेत ते खूप गुणकारी आहेत आणि तुमची तुळस जी आहे ती अगदी काही दिवसामध्येच अशी बहरून जाईल, फुलून जाईल आणि जास्त काही मेहनत नाही करायची आपल्याला या उपायांसाठी. तर तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगते की आमची तुळस इतकी बहरलेली आणि उंच कशी काय आहे. तर तुम्ही जे आमचं तुळशीचं वृंदावन बघत आहात ते बनवताना ॲक्च्युली आम्ही छोटी साईज सांगितलेली, पण ती त्याला विटा ज्या आहेत त्या खूप मोठ्या वापरल्या होत्या, त्यामुळे त्याची साईज जी आहे ती मोठी बनलेली आहे. पण ती खूप सुंदर दिसत आहे आता आमच्या दारामध्ये. काही दिवसांनी त्याला रंगसुद्धा लावू आम्ही, तेव्हा तुम्हाला त्याचं बिफोर आफ्टर लुक बघायला भेटेलच. तर हे जे वृंदावन आहे ते बनवताना मध्ये पूर्ण आम्ही खड्डा ठेवला होता त्याला. तुम्ही जो बघत आहात जिथे तुळस आहे तर त्या तुळशीच्या पूर्ण बुडापर्यंत, पूर्ण लादीपर्यंत माती टाकलेली आहे, सिमेंट अजिबात वापरलेलं नाही आहे. त्यामुळे काय होतं की तुळशीची जी काही मुळं आहेत त्याला पूर्ण खालपर्यंत जागा भेटते पसरायला किंवा वाढ व्हायला त्याची. त्यामुळे हे एक सिक्रेट त्याचं असू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही करू शकता. आता इथे बघा मी 2 उपाय तुम्हाला सांगत आहे. तर इकडे मी हळदीचं पाणी केलेलं आहे. तर हे हळदीचं पाणी तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा अशा पद्धतीने तुमच्या कुंडीमध्ये तुळशीचं रोपटं असेल किंवा असं वृंदावन असेल त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी जे आहे ते हळदीचं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला माहीत आहे की हळद जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियलचं काम करतं. त्यामुळे जी काही कीड वगैरे आपल्या झाडांना, तुळशीला लागलेली असते ती पूर्णपणे नष्ट होते आणि तुळस वाढण्यामध्ये कुठचाही अडथळा निर्माण होत नाही आणि आपली तुळस जी आहे ती खूप सुंदर अशी बहरून येते, फुलून येते. तर तुम्ही हा उपाय महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा नक्की करा. बघा तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. आता यामध्ये तुम्हाला 1 ते 2 झेंडूची सुद्धा रोपटं दिसत असतील. तर देवांना किंवा उंबरट्यावर मी 2 फुलं ठेवत असते, तर ती फुलं सुकल्यानंतर आम्ही ह्या वृंदावनामध्ये टाकतो आणि त्यामुळे तिथे 2 रोपटं आलेली आहेत. तर ती मी वेगळ्या कुंडीमध्ये लावणारच आहे. तर आता तुम्हाला दुसरा उपाय मी सांगते. तर ही बघा आहे आपली चहापत्ती. तर चहापत्ती आपण सहसा फेकूनच देतो चहा झाल्यानंतर भांडी वगैरे घासताना. तर ती फेकून न देता आपल्याला ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायची आहे, जेणेकरून त्यातला जो गोडवा आहे तो पूर्ण निघून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला ही चहापत्ती सुकायला ठेवायची आहे. उन्हामध्ये ठेवू शकता किंवा सावलीमध्ये सुद्धा. आणि अशा पद्धतीने ती सुकल्यानंतर आपल्याला याचा खत म्हणून वापर करायचा आहे. तर इकडे आपण आपली जी काही तुळशीचं वृंदावन आहे किंवा कुंडी आहे त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने ही पूर्ण चहापत्ती जी आहे ती टाकायची आहे
तर हा उपायसुद्धा तुम्ही 15 दिवसातून एकदा करू शकता. याने सुद्धा खूप फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. आणि आता उन्हाळा चालू आहे, आपल्याला जशी तहान लागते सतत तसंच आपल्या झाडांनासुद्धा तहान लागत असते. त्यामुळे दिवसातून 1 ते 2 वेळा तरी याला नक्की पाणी घालत जा. आपण झाडांच्या बुडांना पाणी घालतो, त्याचबरोबर आपण पानांनासुद्धा पाणी घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ही जी लहान कुंडी तुम्ही बघत आहात, 15 दिवसाआधीच मी आईने आणि मी ह्याच्यामध्ये मंजुळा वगैरे टाकल्या होत्या. तर बघू शकता कितीतरी तुळशीची रोपटं त्या लहान कुंडीमध्ये आलेली आहेत. मला असं वाटते 50-60 तरी तुळशीची रोपटे असणारच आहेत. आणि खरंच आम्हा दोघींना इतका आनंद झाला ना ती बघून. आता थोडीशी ती मोठी झाल्यानंतर आम्ही लहान लहान अजून कुंड्या आणणार आहोत आणि त्या कुंड्यांमध्ये सगळीकडे तुळशीची जी रोपटी आहे ती लावणार आहोत. आणि असं म्हटलं जातं की आपल्या घराच्या चारही बाजूला जर तुळशीची झाडं असतील तर आपल्या घरातली जी काही येणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती खूप आनंदाने येते आणि आपल्या घरातलं वातावरण म्हणा अगदी प्रसन्न राहतं. हवासुद्धा खूप शुद्ध होते. त्यामुळे आता जास्तीत जास्त तुळशीची झाडं आता रोपटं तर ऑलरेडी आलेलीच आहेत, तुम्ही त्या लहान कुंडीमध्ये बघितली असतीलच. तर तीच रोपटं आता आम्हाला इतर कुंड्यांमध्ये सुद्धा ट्रान्सफर करायची आहेत. तर ते सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर मैत्रिणींनो, मी हे जे 2 उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या ज्या काही तक्रारी असतील झाडं न वाढण्याच्या संबंधी, ते नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि अगदी झटपट आपण हा उपाय करू शकतो. आणि तुम्हाला आजचे हे माझे 2 उपाय कसे वाटले, त्याचबरोबर आमचं हे तुळशीचं वृंदावन तुळस कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला, युजफुल ठरला की नाही ठरला, किंवा तुमचेसुद्धा अजून काही सजेशन्स असतील, काही अनुभव असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझं हे व्लॉगिंग चॅनेल आहे. एव्हरी डे तर नाही, पण हप्त्यातून 1-2दा तरी मी माझं डेली रुटीन असेल, बेबी केअर, फॅमिली रिलेटेड माझे व्हिडिओज असतात. तर असे छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला व्हिजिट करा आणि व्हिडिओज आवडल्यास सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.